solve the equation tan inverse 1 minus x divided by 1 plus x is equal to 1 by 2 tan inverse x for x greater than 0. 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे. LHS घेतला. हा 2 1 by 2 चा 2 दुसऱ्या साईडला आलाय. दुसऱ्या साईडला आलेला दिसतोय का इथे. इथे डिनॉमिनेटरला होता, इकडच्या साईडला आल्यावर न्यूमरेटरला आलाय. बरोबर. पुढे हा 2 tan इनवर्स थिटा सारखा आहे. 2 tan इनवर्स थिटा, जे आपण 2 tan इनवर्स एक्स किंवा 2 tan इनवर्स थिटाचे 3 फॉर्म्युले बघितले ते लास्ट प्रॉपर्टीमध्ये, तो यूज करायचा आहे. वरूनच दिसतंय की तोच आहे. तरी आपण जाऊया तिथे. हे बघा तोच यूज केलेला आहे. 2 tan इनवर्स एक्स दिसतो का. 2 tan इनवर्स एक्स, tan इनवर्स 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर, 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर इथे हा जो आहे तो संपूर्ण एक एक्स आहे असं कन्सिडर करा. हा संपूर्ण एक्स आहे फॉर्म्युल्यामध्ये. हा संपूर्ण एक्स आहे असं कन्सिडर करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्याने काय केलं इथं. हा संपूर्ण एक्स आहे. बघा इथे जो एक्स दिसतंय का स्मॉल, 2 नंतरचा जो एक्स आहे, 2 नंतरचा जो एक्स आलेला आहे तो काय आहे. एक्सच्या जागी हा आहे 1 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स. 1 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर होता. 1 मायनस एक्स स्क्वेअर होता. मग 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या जागी काय आलंय 1 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आलाय. बरोबर. एक्सच्या जागी 1 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस. आता सिम्प्लिफिकेशन आहे, बाकी काही नाही. इथे वर बघा फक्त न्यूमरेटर, हा सगळा न्यूमरेटर, हा सगळा न्यूमरेटर जो आहे तिथं 1 प्लस एक्स ऍडजस्ट केलाय. एक ऑलरेडी इथे नाही, सॉरी इथे नाही, इथे स्क्वेअर सेपरेट केला असं कन्सिडर करा की इथे स्क्वेअर सेपरेट केलाय तुम्ही. ओके. 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर सेपरेट केला, म्हणजे डिनॉमिनेटरला काय आला 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, तो इथे क्रॉस मल्टिप्लाय केला. 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केला, इथे केलाय बघा 1 सोबत क्रॉस मल्टिप्लाय. मग डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येतो. डिनॉमिनेटरला 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा इथं वर आला, दिसतोय का इथं. इथं खरं तर डिनॉमिनेटरला काय आहे 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा इथं खरं खाली होता, इथे होता. तो वर गेलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर तो काय झालाय वर गेलेला आहे. ठीक आहे. मग आता काय सिम्प्लिफिकेशन साधं आहे. एक 1 प्लस एक्स कॅन्सल झाला इथं. 1 प्लस एक्स कॅन्सल, एक कॅन्सल झाला इथला वरचा, एक राहिलेला आहे 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मधला एक गेला, एक राहिला. आणि खाली ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. तत्पूर्वी टॅन इनवर्स एक्स गेलेलं आहे, ते राहिलं आपलं. टॅन इनवर्स एक्स कॅन्सल झालेलं आहे. आणि आता इथं 1 प्लस एक्स कॅन्सल झाला. त्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युले यूज केले. इथं मायनस एन ब्रॅकेटमध्ये घ्या, मायनस एन ब्रॅकेटमध्ये. आणि न्यूमरेटरला चेक करा जरा. 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स असं आहे. 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स म्हणजेच हा 1चा स्क्वेअर आहे. खरं तर नीट करता येत नाहीये, दिवसेंदिवस माऊसचा प्रॉब्लेम झालेला. 1 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, 1 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखा आहे. हा ए मायनस बी, हा ए प्लस बी, त्याचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1च मायनस एक्स स्क्वेअर. हा मायनस आहे इकडे ब्रॅकेटमध्ये गेला, प्लस 1चा मायनस 1 झाला, मायनस 2x मायनस प्लस 2x झाला, आणि मायनस प्लस
मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं जे कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं. एक्स स्क्वेअर कॅन्सल, +1 -1 कॅन्सल. राहिला काय? 2x आणि 2x. 4x आला बघा, 4x आला. आणि इथे 1 - एक्स स्क्वेअर होता, म्हणजे अजून सुद्धा आहे 1 - एक्स स्क्वेअर. 1 - एक्स स्क्वेअर काय केलं? हा 2 इथं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 2 × 1 2 आणि 2 × एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर इथे, बरोबर. 2 - 2x स्क्वेअर डिवायडेड बाय 4x इज इक्वल टू x. आता 4x दुसऱ्या साईडला गेला, 4x दुसऱ्या साईडला गेला. इथं डिनॉमिनेटरला होता, इकडे गेले की न्यूमरेटरला झाला. इकडे गेले की न्यूमरेटरला. आधीपासून एक x होता, x × x एक्स स्क्वेअर, 4x स्क्वेअर मिळालं. आणि हा -2x इकडे आल्यावर प्लस होणार, इकडे आल्यावर प्लस होणार. म्हणजे 4x स्क्वेअर आधीपासून -2x इकडे आल्यावर +2x स्क्वेअर, एकूण 6x स्क्वेअर. इथे झाला 6x स्क्वेअर. 4x स्क्वेअर +2x स्क्वेअर, 6x स्क्वेअर इक्वल टू 2. 6x स्क्वेअर इक्वल टू 2. म्हणजे आता हा 6 इकडे खाली आला, 6 इकडे खाली आला, 2 डिवायडेड बाय 6 असं झाला. इथं 2 डिवायडेड बाय 6, 6 गेला इथनं. हां, एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 डिवायडेड बाय 6, म्हणजे 2 डिवायडेड बाय 6 म्हणजेच 1/3, 1/3. आणि एक्स इक्वल टू काय येणार मग? एक्स बघा आता लास्ट स्टेपच आहे आता ही. एक्स इक्वल टू 1/√3, एक्स इक्वल टू 1/√3. प्लस मायनस येत आहे, पण इथं वर सांगितल्याप्रमाणे एक्स पॉझिटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह आहे. एक्स इक्वल टू 1/√3. ठीक आहे. फॉर्म्युला हाच यूज केलेला आहे, हाच यूज केलेला आहे. त्यानंतर जे काही आहे ते सिम्प्लिफिकेशन आहे. त्यानंतर इथं या स्टेप नंतर जे काही आहे ते सगळंचं सगळं सिम्प्लिफिकेशन आहे. यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा काही रोल नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला जर कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन जमत असेल तर तुम्हाला समजलं असेल इथं काय काय केलंय. कॅन्सल होणारे टर्म कॅन्सल केले, क्रॉस मल्टिप्लाय केलं, a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a² - b स्क्वेअर, त्यांचे बेसिक फॉर्म्युले सगळे यूज केलेले आहेत. इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा काहीही रोल नाही आहे. जे काही आहे ते सगळं बेसिक कॅल्क्युलेशन आहे. तर पुढे जाऊया. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे बघा, थोडा मोठा आहे. इफ sin इनवर्स 1 - x minus 2 sin inverse x is equal to π/2, then find the value of x. Find the value of x. फंक्शन घ्या हा, sin इनवर्स 1 - x minus 2 sin inverse x is equal to π/2. x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. ओके, मग काय केलं? हा मायनस मायनस टर्म दुसरीकडे गेली, प्लस झाली. हे बघा, +2 sin² x, मायनस दुसरीकडे गेला, प्लस झाला 2 sin² x. ठीक आहे. हा, आता त्यानंतर साइन इनवर्स, इकडचा साइन इनवर्स इकडे आला, साइन इनवर्स इकडे आला, साइन झाला बघा, दिसतोय का? साइन इनवर्स दुसरीकडे आला, साइन झाला. आणि आता इथे जर तुम्ही बघितलं, हा फंक्शन हा अलाइड अँगल प्रमाणे जरा sin π/2 + थीटा आहे बघा, इथे दिला अलाइड अँगल sin π/2 + थीटा. थीटा म्हणजे हाय 2 sin² x म्हणजे थीटा आहे. sin π/2 + 2 sin² x म्हणजे sin π/2 + थीटा. sin π/2 + थीटा काय? cos थीटा. म्हणजे इथं काय आलं पाहिजे? cos 2 sin² x आला का? cos 2 sin² x. 2 sin² x म्हणजे इथे थीटा आहे, हा थीटा आहे. म्हणजे अलाइड अँगल तुम्ही यूज करू शकता. sin π/2 + 2 sin² x म्हणजे cos 2 sin² x, cos 2 sin² x. आता इथे परत जरा नीट ऑब्झर्व करा, कसं कसं तुम्ही चेंजेस करत गेलेले तिथं. 1 - x इकडे आहे तसंच आहे, त्याला काही धक्का देऊ नका. इथे cos 2 थीटा, cos 2 थीटा. आता इथं थीटा काय आहे? sin² x आहे. हे बघा, cos 2 थीटा, cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला इथं.
हे दोन्ही कम्पेअर करा. थिटा काय इथं साइन स्क्वेअर एक्स थिटा आहे, साइन स्क्वेअर एक्स थिटा आहे. मग कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला इथं दिलाय तुम्हाला, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स थिटा, सॉरी 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, बरोबर. आणि हा जो आपला नवीन फंक्शन आलेला आहे तो कॉस 2 थिटा या फॉर्ममध्ये आहे. पण थिटाच्या जागी काय आहे, साइन स्क्वेअर एक्स आहे. इथे देखील या थिटाच्या जागी देखील साइन स्क्वेअर एक्स सबस्टिट्यूट करा. दिसतंय का इथं, इथं दिसलं का. आणि हा स्क्वेअर काय केलाय, फक्त बाहेर लिहिलाय. स्क्वेअर काय केलाय, फक्त बाहेर लिहिलाय. 1 ला 1 आहे इथं, 1 आहे, -2 आहे, -2 आहे, साइन आहे, स्क्वेअर आहे. फक्त थिटाच्या जागी काय आहे, साइन स्क्वेअर एक्स. थिटाच्या जागी काय आहे, साइन स्क्वेअर एक्स. कळालं का. हा, आणि हा इथला जो स्क्वेअर आहे साइन, साइन नंतरचा जो स्क्वेअर आहे तो बाहेर लिहिलाय फक्त. ओके. मग आता फारच लाईन्स झाले आहेत, आपण सगळे डिलीट करूयात लाईन हे. तर तुम्ही आता बघा नीट कसा कसा फॉर्म्युला वापरला इथं. कॉस 2 थिटा होता, कॉस 2 थिटा म्हणजे कॉस 2 साइन स्क्वेअर एक्स, कॉस 2 साइन स्क्वेअर एक्स, कॉस 2 साइन स्क्वेअर एक्सचा कॉस 2 थिटा सारखा फॉर्म्युला वापरला आपण. फक्त काय चेंज केलंय, थिटाच्या जागी साइन स्क्वेअर एक्स चेंज केलेलं आहे, थिटाच्या जागी साइन स्क्वेअर एक्स चेंज केलेलं आहे. आता साइन, साइन इनवर्स कॅन्सल, साइन साइन इनवर्स कॅन्सल, फक्त एक्स राहिलाय, फक्त एक्स राहिलाय. पण बाहेर स्क्वेअर पण आहे, बाहेर काय स्क्वेअर पण आहे. म्हणजे आला काय फंक्शन, एक्स स्क्वेअर झालाय बघा, एक्स स्क्वेअर झालेला. हा 2 आहे तसाच आहे, दिसतोय का 2, 2 आहे तसाच आहे इथं. हा, साइन 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 आणि साइन इनवर्स कॅन्सल झाल्यानंतर फक्त एक्स राहिला, ज्याचा स्क्वेअर आहे, म्हणून नवीन फंक्शन एक्स स्क्वेअर झाला, एक्स स्क्वेअर झाला. 1 मायनस 2 आहे तसंच आहे, फक्त इथं एक्स स्क्वेअर झालाय. अजून सुद्धा 1 मायनस एक्स आहे तसंच आहे. आता आता 1 मायनस एक्सचा यूज होतोय. यूज म्हणजे कसं, +1 कॅन्सल झाला, +1 कॅन्सल, -2x² इकडे आला, +2x² झाला. हे बघा इथं मायनस एक्स आहे तसाच आहे, मायनस एक्स आहे तसाच आहे. हा, +1 कॅन्सल, -2x दुसऱ्या साईडला गेला, +2x² झाला. दिसलो का इथं. त्यानंतर त्यानंतर काय केलं बघा, या दोघांतनं एक्स कॉमन आलाय, दोघांमध्ये एक्स आहे ना, 2x² मायनस एक्स मध्ये एक्स आहे की, यातून एक एक्स कॉमन आला, एक्स स्क्वेअर मधला एक एक्स गेला, एक एक्स राहिलाय. इथून सगळाच गेलाय एक्स, सगळाच एक्स गेला, राहिला फक्त 1, राहिला काय, फक्त 1 राहिला. आता या टाईपचं आपण बघितलेलं आहे की x इंटू 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये बघितलेलं आहे बघा, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, बरोबर का. दोन फंक्शन एक्स आणि दुसरा आहे 2x मायनस 1 यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. केव्हा 0 असतो, आयदर फर्स्ट 0 और सेकंड 0, आयदर फर्स्ट 0 और सेकंड 0. फर्स्ट 0 म्हणजे एक तर x इक्वल टू 0 असेल, दिसतोय का, x इक्वल टू 0. सेकंडली 2x मायनस 1 इज इक्वल टू 0, सेकंडली काय, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इक्वल टू 1/2. हे कुठून आलं बघा, जरा कॅल्क्युलेशन करा जरा मनाने. 2x मायनस 1 हा x नाही आहे असं कन्सिडर करा इथं, हा x नाही आहे इथं. 2x मायनस 1 इज इक्वल टू 0, -1 इकडे आला, +1 झाला, आणि 2 इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे आल्यानंतर डिव्हिजनला जाणार, म्हणजे इथं आलेला 1 आणि त्याच्या खाली 2, 1/2. x चे दोन व्हॅल्यू आले, x इक्वल टू 0, x इक्वल टू 1/2. ठीक आहे. तर इथं फार असं काळजीपूर्वक विचार केलाय त्यांनी. मायनस परत एकदा आपण इथपर्यंत जे आलेलं आहे ते थोडं आपण रिवाइज करूया, की हा मायनस जो आहे हा दुसऱ्या साईडला गेला, प्लस झाला. इथला साइन इनवर्स या साईडला आला, sin π/2 + 2 sin² x झाला. हा
अलाइड अँगल सारखा आहे, हा साइन पाय बाय 2 प्लस थिटा सारखा आहे. तर अलाइड अँगलची प्रॉपर्टी यूज केली इथं, कॉस थिटा म्हणजे कॉस आणि हा थिटा, कॉस थिटा झाला. ठीक आहे. पण यात देखील 2 sin स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस 2 थिटा, कॉस 2 थिटा. मग कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला, कॉस 2 थिटाचा इथं फॉर्म्युला वापरला. थिटाच्या जागी साइन स्क्वेअर एक्स सबस्टिट्यूट केलं फॉर्म्युल्यामध्ये, थिटाच्या जागी फक्त साइन स्क्वेअर एक्स सबस्टिट्यूट केलं. साइन इनवर्स साइन स्क्वेअर एक्स नाही, सॉरी, साइन इनवर्स एक्स सबस्टिट्यूट केलं. साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल केलं. साइन इनवर्स कॅन्सल, राहिला फक्त एक्स स्क्वेअर. राहिला काय? फक्त एक्स स्क्वेअर राहिलाय, हा एक्स स्क्वेअर राहिला. नंतर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर एक्सचे 2 व्हॅल्यू आले. एक्सचे किती व्हॅल्यू आले आपले? 2 व्हॅल्यू, एक्स इक्वल टू 0 और एक्स इक्वल टू 1/2. इथपर्यंत कळालं. आता पुढे जाऊया आपण. आता एक व्हॅल्यू घेतली की एक्स इक्वल टू 1/2, एक व्हॅल्यू घेतली आहे एक्स इक्वल टू 1/2, ती LHS मध्ये सबस्टिट्यूट केली आहे. हा जो LHS आहे म्हणजे एक्सचे 2 व्हॅल्यू आहेत. बरं, दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहेत, तर दोन्हीपैकी कुठली तरी एक बरोबर आहे, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा एक्सची एक व्हॅल्यू घेतली 1/2, ती इथे सबस्टिट्यूट केलं. हा, या एक्सच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी पहिल्यांदा एक्स सबस्टिट्यूट केलं इथं. एक्सची व्हॅल्यू 1/2 इथं सबस्टिट्यूट करा. 1 - 1/2, हा इथं 1/2 आहे असं कन्सिडर करा. 1 - 1/2 1/2, हा, आणि इथं 1/2, हा इथे 1/2. साइन इनवर्स 1/2 आला इथं. इथे काय आलाय? साइन इनवर्स 1/2. साइनची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते? साइनची व्हॅल्यू 1/2 असते π/6 ला. इथे पण साइनची व्हॅल्यू साइन इनवर्स 1/2 आहे, म्हणजे साइनची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते? π/6 ला. म्हणजे π/6 मायनस 2 π/6, π/6 मायनस 2 π/6. हा, तसंच आहे का बघूयात आपण. बघा, एक्सची व्हॅल्यू 1/2 सबस्टिट्यूट केलं, साइन इनवर्स 1/2 मायनस 2 साइन इनवर्स 1/2. किंवा इथं थोडं वेगळं सॉल्व्ह केलेलं आहे. साइन इनवर्स 1/2 मायनस 2 साइन इनवर्स 1/2 म्हणजे मायनस साइन इनवर्स 1/2, मायनस साइन इनवर्स 1/2. ठीक आहे. मग 1/2 साइनची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते? साइन π/6 ला. आता हे कॅल्क्युलेशन कसं आलं विचारू नका. हा, थोडं डोकं लावा इथं. साइन इनवर्सचा कोएफिशियंट 1 आहे. 1 - 2 -1, 1 - 2 -1, साइन इनवर्स 1/2 कॉमन आहे. हा, 1 - 2 -1, मायनस साइन इनवर्स 1/2. आता साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू, साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू किती असते? साइन π/6, साइन π/6, किंवा साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट केली तरी चालते. इथं त्यांनी काय केलंय? 1/2 ची साइन π/6 केलंय, साइन इनवर्स साइन कॅन्सल केलंय. त्यापेक्षा इथं साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू π/6, इथं देखील तुम्ही करू शकता असं. इथं देखील तुम्ही करू शकता की इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय म्हटली होती आपण? π/6 मायनस 2, या साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू पण π/6 असणार आहे. π/6 आता इथे कॅन्सल होत आहे. 2 इथं 3 येणार. π/6 मायनस π/3, π/6 मायनस π/3, आन्सर येणार -π/6, -π/6. पण आपला RHS तर π/2 आहे, RHS तर π/2 आहे, म्हणजे -π/6 आलाय. 1/2 एक्सची व्हॅल्यू जर 1/2 घेतली तर RHS काय येतो? -π/6 येतो. पण आपला RHS काय? π/2 आहे, म्हणजे एक्स इक्वल टू 1/2 व्हॅल्यू बरोबर आहे का? नाही बरोबर. एक्सची व्हॅल्यू 1/2 बरोबर नाही आहे. मग एक्स इक्वल टू 0 घेऊन बघा आता. हा, एक्स इक्वल टू 0
म्हणजे आता x इक्वल टू 0 असणारच आहे, दोनपैकी एक नाही म्हणजे की दुसरी असेलच, असं शक्यतो नसणार आहे की दोन्ही पण नाही. तरी पण तुम्ही इथं चेक करू शकता, की व्हॅल्यू येते का ते. ओके. हां, तर आता पुढे जाऊया. आवाज येत नसेल तर हा जरा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, कारण बाकीचा आवाज व्यवस्थित येतोय. आवाज येतोय व्यवस्थित? अनम्यूट करून कुणीतरी सांगा. बरं, ठीक आहे. हो सर म्हणून मेसेज तर आलेला आहे. हां, म्हणजे ज्यांना आवाज येत नाही त्यांनी मीटिंग लेफ्ट होऊन परत जॉईन करा. ठीक आहे. आता हा बोर्डाला विचारला 2017ला प्रॉब्लेम. ठीक आहे. ज्यांना काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असेल, इफ tan इनवर्स 2x प्लस tan इनवर्स 3x इज इक्वल टू पाय बाय 4, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. tan इनवर्स 2x प्लस tan इनवर्स 3 इज इक्वल टू पाय बाय 4. आता अंदाज आला असेलच तुम्हाला 2x आणि 3x. बोलू नका मध्ये. ठीक आहे. तर इथं फॉर्म्युला कुठला वापरलाय? tan इनवर्स x प्लस y डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. कन्सिडर केलेला आहे की आता समजा हा x आहे आणि हा y आहे. कन्सिडर केलेलं आहे की एक्स वाय ग्रेटर दॅन 1 आहेत, एक्स वाय ग्रेटर दॅन 1 आहेत, असं कन्सिडर करून हा फॉर्म्युला वापरलेला आहे. हा फॉर्म्युला वापरलेला आहे की tan इनवर्स x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. आता हा tan इनवर्स इकडे दुसऱ्या साईडला गेला, tan पाय बाय 4 झाला. पाय बाय 4 आधीपासून होता, मग tan जर दुसऱ्या साईडला गेला tan पाय बाय 4 झाला. tan पाय बाय 4 इक्वल टू 1. tan पाय बाय 4 इज इक्वल टू 1. मग याचाच अर्थ काय? 5x डिवायडेड बाय, आता 2x प्लस 3x 5x, 2x मल्टिप्लाय बाय 3x 6x स्क्वेअर, 5x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस 6x स्क्वेअर, 5x डिवायडेड बाय 1 मायनस 6x स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हा डिनॉमिनेटर दुसऱ्या साईडला इकडे जातो बघा, दुसऱ्या साईडला गेला, दिसतोय का? 1 मायनस 6x स्क्वेअर दुसऱ्या साईडला गेला इथे. आता याच्या पुढे जे काय ते सगळं सिम्प्लिफिकेशन आहे, सगळ्याच्या सगळं सिम्प्लिफिकेशन आहे. हा मायनस 6x स्क्वेअर इकडे आला, मायनस 6x स्क्वेअर इकडे आला, प्लस 6x स्क्वेअर झाला, प्लस 1 दुसऱ्या साईडला गेला, -1 झाला. हा, मग काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? फॅक्टर. हा, आता डायरेक्ट या स्टेपला येतो. फॅक्टर काय आलेत? मिनिट. फॅक्टर काय आलेत? x प्लस 1 6x मायनस 1, एक्स प्लस 1 आणि 6x मायनस 1. त्यावर x चे दोन व्हॅल्यू आले, x इक्वल टू -1 और x इक्वल टू 1/6, x मायनस 1 आणि x इक्वल टू 1/6. बट काय म्हटलं होतं? x ग्रेटर दॅन 0, म्हणजे ही व्हॅल्यू येणार नाही, x इक्वल टू -1 येणार नाही, x इक्वल टू 1/6 त्याचा आन्सर येईल, x इक्वल टू 1/6. काही या स्टेप नंतर हे बघा, हे स्टेप झाल्यानंतर कुठेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काय संबंध येत नाहीये. हे सगळे कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला फक्त इथलं हे फॉर्म्युला बघायचं आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा tan इनवर्स x प्लस y डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय, हाच फॉर्म्युला वापरलाय. पुढे बघूयात. इझी आहे, काही अवघड नाही आहे. बघा, राईट द एक्सप्रेशन इन सिम्पलेस्ट फॉर्म म्हणलंय. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये एक्सप्रेशन लिहायचं आपल्याला.
ठीक आहे, काही हरकत नाही आहे. फक्त स्क्वेअर रूटच्या आतली टर्म घेतली आहे बघा इथं, 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स. स्क्वेअर रूटच्या आतली टर्म 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल झाला. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. आता याला स्क्वेअर रूट घेतला, याला घेतला म्हटल्यावर याला पण घ्यावं लागणार स्क्वेअर रूट. हां, घेतलाय बघा स्क्वेअर रूट इथं. हां, मग इथं काय झाला, स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल. टॅन एक्स बाय 2, टॅन एक्स बाय 2 फक्त राहिला. हां, आता म्हणजे आतून बाहेर गेलेला आहे त्यांनी, पहिला आतला टर्म घेतलेला आहे, मग हळूहळू बाहेर गेलेला आहे. पहिला हे आतलं घेतलं, मग त्या बाहेरचा स्क्वेअर रूट घेतला, आता त्याच्या बाहेरचा टॅन इनवर्स घेतला. म्हणजे याला टॅन इनवर्स लावा, याला तुम्ही जर टॅन इनवर्स लावलं, इथे घेतलंय बघा. हां, याला घेतलं म्हटलं इथं पण टॅन इनवर्स लावावं लागेल तुम्हाला. इथे देखील टॅन इनवर्स लावलं तर टॅन इनवर्स कॅन्सल. बघा इथे टॅन इनवर्स दोन्हीकडे घेतलेलं आहे. टॅन इनवर्स कॅन्सल, राहिला काय फक्त एक्स बाय 2. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा जो प्रॉब्लेम होता टॅन इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स, हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायला सांगितलं. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे, एक्स बाय 2 आहे. एवढं सगळं लिहिण्यापेक्षा एक्स बाय 2 लिहिलं काय, एक्स बाय 2 लिहिलं काय आणि हे लिहिलं काय, त्याचा अर्थ एकच. त्याचा अर्थ काय, एकच. असं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आलेलं आहे. फंक्शन कॉम्प्लिकेटेड होता, त्याला आपण सिम्पल करून घेतलंय. 2 मार्काचा प्रॉब्लेम काय अवघड नाही आहे. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला माहिती, 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती. तुम्ही डायरेक्ट इथलं मधल्यामध्ये सॉल्व्ह केलं तरी चाललं असतं. मधल्यामध्ये असं सेपरेट घेण्यापेक्षा इथं हा टॅन इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स आपण 1 प्लस कॉस एक्स तसाच घेऊन इथं 1 मायनस कॉस एक्स, इथं 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला असता तरी आपल्यात कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर एक्स बाय 2 आला असतं. हां, ते एक प्रयत्न करून बघा. नेक्स्ट, प्रूव्ह दॅट 2 टॅन इनवर्स 1 बाय 2 प्लस टॅन इनवर्स 1 बाय 7 इज इक्वल टू टॅन इनवर्स 11 अपॉन 17. 11 अपॉन 17. तर परत बघा, 2 टॅन इनवर्स 1 बाय 2 म्हणजे टॅन इनवर्स एक्स, 2 टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला प्रॉपर्टी, लास्ट प्रॉपर्टी त्यात तो इथं वापरलेला आहे. टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, टॅन मायनस 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, म्हणजे 1 बाय 2 हा एक्स झालाय. 1 बाय 2 एक्स दिसतोय का इथं, 2x म्हणजे 2 1 बाय 2 आलाय. इथं फॉर्म्युला अप्लाय केला, एक्स इथं काय सबस्टिट्यूट केलाय, 1 बाय 2. मग 2 कॅन्सल करा, 1 बाय 2 चा स्क्वेअर 1 बाय 4. मग सिम्प्लिफिकेशन करायचं. हा, आन्सर काय येईल, आन्सर बघा इथं काय येतो, 1 अपॉन 1 मायनस 1 बाय 4 इज इक्वल टू 4 बाय 3 इज इक्वल टू 4 बाय 3. आता टॅन इनवर्स 4 बाय 3 प्लस टॅन इनवर्स 1 बाय 7, टॅन इनवर्स 4 बाय 3 प्लस टॅन इनवर्स 1 बाय 7, याचा पण फॉर्म्युला आपल्याकडे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. एवढ्या दिवसात खरं तर फॉर्म्युले पाठ व्हायला पाहिजेत, समोर ठेवला असेल असा विश्वास आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. मग हे सगळं कॅल्क्युलेशन करा. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर थोडा इथं सिम्प्लिफाय झालाय, फायनल आन्सर येणार 31 डिवायडेड बाय 17. 31 डिवायडेड बाय 70. ठीक आहे. तर राहिला आता हा लास्ट प्रॉब्लेम राहिलेला आहे. याचा ॲडिशनल प्रॉब्लेम तुम्हाला PDF मध्ये दिसेलच, ते पुस्तकात नाही आहे पण ॲडिशनल दिलेलं आहे. खरं तर हे ॲडिशनल सॉल्व प्रॉब्लेम किंवा एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस हे शक्यतो पुस्तकातले सॉल्व एक्झाम्पल्स असतात. पुस्तकामध्ये जे सॉल्व एक्झाम्पल सॉल्व केलेले असतात, जुन्या पुस्तकात तसंच आहे. जुनं पुस्तक रेफर केलं तर तुम्हाला दिसेल एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस आणि ॲडिशनल प्रॉब्लेम मधले भरपूर काही प्रॉब्लेम हे सॉल्व एक्झाम्पल मधले असतात. तर
लास्ट प्रॉब्लेम बघूयात, 5 मिनिट राहिलेले आहेत. tan 1/2 sin inverse 2x upon 1 plus x square plus cos inverse 1 minus y square upon 1 plus y square, where mod x less than 1 and y greater than 0 such that xy less than 1, x multiply by y less than 1. ठीक आहे. आता we know that 2 tan inverse x, 2 tan inverse x चे दोन फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. हे 2 tan inverse हा बघा याच्यासारखंच आहे का, साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि साइन इनवर्स 2x अपॉन सेमच आहे, सेमच आहे. म्हणजे हा 2 tan इनवर्स x झाला, हा 2 tan इनवर्स x झालाय, आणि हा जो आहे cos इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर तो याच्यासारखा आहे, 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे एक्सच्या जागी वाय आहे, फक्त एक्सच्या जागी काय वाय आहे. म्हणजे हा देखील याच्यासारखा आहे, फक्त चेंज काय आहे, एक्सच्या जागी वाय आहे. म्हणजे इथे 2 tan इनवर्स वाय यायला पाहिजे. आलाय बघा, 2 tan इनवर्स वाय. कळालं का? म्हणजे अवघड काही नाही आहे. इक्वेशन किती छोटं झालंय बघा तुम्हीच, की साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2 tan इनवर्स एक्स, बरोबर का? 2 tan इनवर्स एक्स फॉर्म्युलाच आहे तो. cos इनवर्स 1 मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर हा 2 tan इनवर्स वाय, 2 tan इनवर्स वाय हा देखील फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे प्रॉपर्टी, लास्ट प्रॉपर्टी ती इथं वापरलं. हे बघा दिसतोय का, साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या जागी 2 tan इनवर्स एक्स, 2 tan इनवर्स एक्स, आणि cos इनवर्सच्या जागी 2 tan इनवर्स वाय, 2 tan इनवर्स वाय. हे दोन्ही फॉर्म्युलेच आहेत. तुम्ही वर जाऊन चेक करू शकता, समोर फॉर्म्युले असतील तर बघू शकता. एक्सच्या जागी फक्त वाय आलेला आहे. आता काय अवघड आहे, हा 2 आणि हा 2 कॉमन आला, कॅन्सल झाला, 2 कॅन्सलच झाले इथं. मग राहिला काय, tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय, tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय. कुठला फॉर्म्युला वापरायचा, कंडिशन दिलेली आहे एक्स वाय ग्रेटर दॅन 1. मग अशी चुकून वर मी एक्स वाय ग्रेटर दॅन 1 म्हणलं होतं आणि लिहिलं पण होतं, पण ऍक्च्युली तर एक्स वाय लेस दॅन 1 आहे. वर चुकून मी म्हटलं होतं की एक्स वाय ग्रेटर दॅन 1 पाहिजे, पण तसं नाही आहे, एक्स वाय लेस दॅन 1 आहे. तर एक्स वाय लेस दॅन 1 ऑलरेडी आहे असं सांगितलंय, म्हणजे आपला फॉर्म्युला त्यांनी सांगितलंय की tan इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय हा फॉर्म्युला वापरा. टॅन बाहेरचा मगापासून आहे तसाच होता, आता तो डायरेक्ट कॅन्सल झालेला आहे टॅन इनवर्स सोबत. राहिला काय, फक्त एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. फायनल आन्सर आलं. तर आता आपलं सगळं प्रॉब्लेम झालेले आहेत जुन्या पुस्तकामधले, ठीक आहे, सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर इथं मी डिक्लेअर करू शकतो की हा चॅप्टर संपलेला आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. एकच मिनिट मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आधी.